जे नियम सांगितले, सुरुवातीला स्पीच होईल, त्यानंतर त्याच्यावरती क्वेश्चन तयार केले जातील, आर्ग्युमेंट होईल, पुरावे द्यावे लागतील, म्हणणं पटवून द्यावं लागेल, सर्वांनी बोलावं लागेल, ती मूर्त दिसावं लागेल. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय श्री डंके सर, शिक्षक प्रतिनिधी सौ करणे मॅम, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि माझ्या सर्व मैत्रिणींनो, अंधकार हटवाया ज्ञान पाहिजे, अंधकार हटवाया ज्ञान पाहिजे आणि जग जोडावया विज्ञान पाहिजे. नमस्कार मित्रांनो, विचारांचा जागर घालावया जाज्वलया विचारपीठाकडून विचार मंथन करण्यासाठी विषय मिळाला आहे विज्ञान वरदान. खरं तर मित्रांनो, आयुष्यात नेहमी सकारात्मक विचार यशस्वी करतात, तर नकारात्मक विचार हे विध्वंसास कारणीभूत होतात. विषयाच्या सुरुवातीला मला एक हिंदी गीत आठवते, चिट्ठी आई है चिट्ठी आई है मेरे वतन से चिट्ठी आई है. मित्रांनो, एक काळ होता संदेश वहन कबुतराकडून व्हायचं, पण आज प्रत्यक्ष 2 सेकंदात आम्ही व्हिडिओ कॉल करू लागलो आहोत. हे कशामुळे सांगा ना, हे कशामुळे? विज्ञानामुळे. हो, खरं आहे, या विज्ञानाने मानवाच्या जगण्याला पंख दिले आहेत. साधी माचीसची काडी प्रज्वलित केल्याशिवाय आपल्याला भाकरी वाचता येते का? तसेच अन्न, वस्त्र, पाणी, निवारा, आरोग्य, शिक्षण या मानवाच्या मूलभूत गरजा असल्या तरी त्या पूर्तीसाठी आज माणूस ओठापासून बोटावर आलाय. बघा, आज गुगलवर काहीही टाईप केलं की क्षणातच कोणती माहिती उपलब्ध होते. हा आविष्कार, ही शक्ती विज्ञानामुळेच प्राप्त झाली आहे ना. विज्ञानामुळे मानवाचं जगणं सोपं, सुकर आणि समृद्ध बनलेले आहे. विज्ञानाने मानवाचे जीवन सुविधा युक्त केलेले आहे. मैत्रिणींनो, आपल्या भारताचा प्रमुख व्यवसाय शेती. आज विज्ञानाने शेतीमध्ये सुद्धा तुषार सिंचन, ठिबक सिंचन, सौर पंप, शेती नांगरण्यापासून ते पीक लावणे, ते पीक काढून पोत्यात भरणे, ते वेअर हाऊस मध्ये टाकणे, आज हे सर्वच कामे विविध यंत्रांद्वारे होतात. मानवाचे कष्ट कमी झाले आहे आणि वेळेची बचत देखील झाली आहे. शेतीला जोड व्यवसाय सुरू झाले आहेत. 1965 मध्ये डॉक्टर स्वामीनाथन यांनी विज्ञानाच्या साहाय्याने हरित क्रांती घडवून आणली व अन्नधान्य उत्पादने वाढवली. त्यानंतर डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी विज्ञानाच्या साहाय्याने धवल क्रांती घडवून आणली व दुग्ध उत्पादने वाढवली. भारत स्वतंत्र झाल्यापासून गेल्या 75 वर्षांमध्ये विज्ञानाने वैद्यकीय क्षेत्रात नेत्रदीपक अशी प्रगती केलेली आहे. विज्ञानाच्या साहाय्याने अनेक रोग प्रतिबंधक औषधे निर्माण करून अनेक आजारांवर मात केलेली आहे. विज्ञानाच्या साहाय्याने जसे की एक्स-रे, अल्ट्रासाउंड, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, सीटी स्कॅन, एमआरआय स्कॅन यासारख्या मशिनींमुळे आपल्या शरीराअंतर्गत आजार कळू शकणे आणि त्यावर उपचार करणे देखील सोपे झाले आहे. पूर्वी गावच्या गाव एका क्षणात नष्ट होणारा रोग म्हणजे प्लेग. आज तो रोग आपल्या निदर्शनासही पडतो का? नाही. हे सगळे विज्ञानामुळे शक्य झाले आहे ना. अरे एवढंच काय, चीनचा सर्व जगभरात भीती निर्माण करणारा जीव घेणारा रोग म्हणजे कोरोना. जर आज याच कोरोनावर लस, औषधे निघाली नसती तर तुम्ही मी आज इथे असलो असतो का? भारतामध्ये कोवॅक्सिन ही लस पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया द्वारे 31 डिसेंबर 2020 रोजी विकसित करण्यात आली होती. म्हणजेच विज्ञानाने कोरोनासारख्या महामारीवर देखील आपले प्रभुत्व मिळवले आहे. शैक्षणिक क्षेत्रात तर विज्ञानाच्या वापरामुळे आपण शाळेतील स्क्रीनवरच अवकाशातील विविध ग्रह, समुद्रातील विविध प्राणी कसे असतील हे प्रत्यक्ष अनुभवू शकतो. मित्रांनो, तुम्हाला कोरोना काळ आठवतो का? कोरोना काळामध्ये आपण 2.5 वर्ष शिक्षणापासून वंचित राहिलो असतो, पण आमच्याच प्रशालेतील शिक्षकांनी आम्हाला ऑनलाईन शिक्षण उपलब्ध करून दिले आणि आम्ही घरी बसल्याच सर्व काही शिकू शकलो. अहो, जिथे 1,00,000-2 लाख भरून ट्युशन लावणाऱ्या मुलांना इतके मार्क पडत नाहीत, तिथे कोरोना काळामध्ये काही मुलांच्या घरची परिस्थिती नसल्यामुळे त्यांनी फक्त आणि फक्त विज्ञानाच्या जोरावर म्हणजेच मोबाईलद्वारे आपला सर्व अभ्यासक्रम पूर्ण करून नीट या परीक्षेमध्ये 720 पैकी 638, 755, 650 असे मार्क मिळवले आहेत. ही सगळी विज्ञानाची किमयाच म्हणावी लागेल ना. विज्ञानाची अंतराळविषयक प्रगती सांगायची झाली तर विज्ञानाने अवकाशाची विशालता, ताऱ्यांचे स्वरूप, कृष्णविवरांचे अस्तित्व प्रकट केले आहे. विज्ञानाच्या साहाय्याने आज मानवाने पृथ्वीवरच नव्हे तर चंद्रावर आणि मंगळावर देखील आपले ठसे उमटविले आहेत. 1974 मध्ये भारताने विज्ञानाच्या साहाय्याने तयार केलेला आपला पहिला उपग्रह आर्यभट्ट हा अवकाशात सोडण्यात आला होता. आज भारताकडे विज्ञानाच्या या प्रगतीमुळे एक यशस्वी अवकाश कार्यक्रम आहे.
विज्ञानाच्या साहाय्याने भारताने आपले पहिले चंद्रयान तयार केले. विज्ञानाचा अंतराळ क्षेत्रातील हा सर्वात मोठा मानला जाणारा आविष्कार आहे. भारताने आपले पहिले चंद्रयान तयार करून ते 22 ऑक्टोबर 2008 रोजी चंद्रावर पाठविले होते. हे चंद्रयान चंद्रावरची माती टेस्ट करण्यासाठी पाठवले होते. त्यानंतर भारताने आपले दुसरे चंद्रयान तयार करून ते 22 जुलै 2019 रोजी चंद्रावर पाठवले. परंतु काही कारणांमुळे ते यशस्वीरित्या चंद्रावर पोहोचू शकले नाही. पण भारताने हार न मानता विज्ञानाच्या सहाय्याने आपले तिसरे चंद्रयान तयार करून ते चंद्रयान 14 जुलै 2023 रोजी चंद्रावर पाठविले. हे चंद्रयान चंद्रावरची माती आणि चंद्रावर पाणी किती टक्के आहे हे टेस्ट करण्यासाठी गेले होते. विज्ञानाच्या या प्रगतीमुळे आज भारत चंद्रयान यशस्वीरित्या चंद्रावर पाठविणारा 4थ्या स्थानावरचा देश आहे. विज्ञानाच्या सहाय्याने भारताने आपली पहिली अणुचाचणी पोखरण येथे 1974 मध्ये घडवून आणली आणि त्यानंतर दुसरी अणुचाचणी 1998 मध्ये घडवून आणली. या अणुचाचण्यांमुळे भारत एक सामर्थ्यवान देश आहे याची भारताने संपूर्ण जगाला ओळख करून दिली. वाहतुकीशी संबंधित आविष्कारांमुळे तर जग खूपच लहान झाले आहे. आज आपण हजारो किलोमीटर प्रवास रेल्वे गाडी, मोटरसायकल या साधनांद्वारे काही क्षणात करू शकतो. आपल्याला इथून बाहेरच्या देशात जरी जायचं म्हटलं तरी आपण विमान, जलवाहतूक या साधनांद्वारे काही तासात प्रवास करू शकतो. जलवाहतुकीच्या माध्यमातून तर आपल्याला आपल्या देशातील गोष्टींची आयात निर्यात देखील करता येते. या आयात निर्यात देखील गोष्टींमुळे आपल्या भारत देशाला आज परकीय चलन मिळाले आहे आणि आर्थिक दृष्ट्या आपला भारत देश एक सबल देश बनला आहे. मनोरंजन क्षेत्रात तर विज्ञानाचे खूप मोठे योगदान म्हणावे लागेल. आज आपल्याला घरी बसल्या टीव्हीच्या माध्यमातून संपूर्ण जगभराच्या घडामोडी कळतात. अरे आत्ताच झालेला T20 वर्ल्ड कप सारखा सोनेरी क्षण आपण घरी बसल्या आपल्या टीव्हीवर पाहू शकलो. ही सगळी विज्ञानाची जादूच म्हणावी लागेल ना. भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी लष्करी महत्व व शेतकरी महत्व पटवून देण्यासाठी जय जवान जय किसान अशी घोषणा केली होती आणि अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांची जय जवान जय किसान ही घोषणेचा विस्तार करून विज्ञानाचे सामर्थ्य अधोरेखित करण्यासाठी जय जवान जय किसान आणि जय विज्ञान अशी घोषणा दिली. मित्रांनो, आपल्या दररोजच्या जीवनक्रमातील आपण जर विज्ञानाच्या विविध वस्तू काढून टाकल्या तर बघा त्याच्याशिवाय आपले जीवन नीरस होईल. म्हणजेच आधुनिक जगात आता विज्ञान ही नाकारता येणारी गोष्ट नाही. तिचा स्वीकार हा करावाच लागतो. शेकडो गोष्टींसाठी विज्ञान माणसासाठी वरदान ठरले आहे. त्यामुळे विज्ञान हे एक वरदानच आहे. धन्यवाद. विज्ञान म्हणजे काय? विज्ञान म्हणजे आपल्या शरीराने, मनात, त्या पलीकडे जे काय घडते ते तसे का घडते त्याचा अर्थ शोधणे, इतर घटना, प्रक्रिया त्यांच्याशी त्याचे नाते शोधणे याचाच अर्थविज्ञान. आज विज्ञानाचा अतिरेक होत आहे. हा माणसासाठी घटक ठरत आहे. विज्ञानाने तयार केलेल्या मोबाईलमुळे मानव त्याचा गुलाम झाला आहे. त्याचा कौटुंबिक संवाद होत नाही. जी मुलं शाळेतून घरी आल्यावर शाळेत झालेल्या घटना आई वडिलांना सांगायची तीच मुलं आज मोबाईलच्या आहारी जात आहेत, ज्यामुळे कुटुंब व्यवस्था धोक्यात आहे. मोबाईलवर गाणी ऐकतात किंवा फोनवर बोलत वाहने चालवतात, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर अपघात होतात. काही काळापूर्वी ब्लू व्हेल नावाच्या गेमची निर्मिती करण्यात आली होती. त्याने दिलेल्या उपदेशानुसार एका मुलाने त्याचा स्वतःचा जीव केव्हा घेतला आहे त्याच्यातही कळाले नाही. सेल्फीसाठी अनेक जण आपले लाखो मुलाचे जीव धोक्यात घालतात, अतिधाडस करतात व ते धाडस. सध्या मोबाईलचा वापर सुरू होत असल्यामुळे टॉवरच्या रेडिएशनमुळे चिमण्या, मधमाशा, फुलपाखरे असे अनेक पक्षी नष्ट झालेले दिसतात. मग काय त्या विज्ञानाच्या अति प्रगतीचा उपयोग? जर माणूस निरोगी आयुष्य जगू शकत नसेल, पक्षाला आयुष्यात भेटत नसेल तर काय विज्ञानाचा उपयोग? पूर्वीचे लोक घरी बनवलेले अन्न खायचे, त्यामुळे भेसळ नसायची. आजच्या या विज्ञान युगात लोक पॅकिंग फूड खातात, ज्यामुळे त्यांच्या जीवालाही धोका असू शकतो. मान्य आहे की विज्ञानाने दळणवळण सुविधा काढल्या, परंतु त्याचा दुष्परिणाम होत आहे. प्रदूषण होते व प्रदूषणामुळे देखील माणूस निरोगी जीवन जगू शकत नाही. आणि अपघातच काय, कित्येक लोकांचे जीवही जातात. इंधनांमुळे हवा दूषित होते, ध्वनीमुळे ध्वनी प्रदूषण होते व कारखान्यातील द्रव्य घटक नदींमध्ये सोडल्यामुळे जलप्रदूषणही होते. आज विज्ञान युगात लोक आपली कामे यंत्राच्या सहाय्याने करतात, ज्यामुळे कष्ट करण्याची, परिश्रम करण्याची त्याची क्षमता कमी झाली आहे. माणसाचे वजन वाढते, मधुमेह, रक्तदाब यांच्यासारखे आजार वाढत्या प्रमाणावर होताना दिसतात. मग कोण म्हणेल विज्ञान वरदान आहे? विज्ञान एक अभिशाप आहे, कारण यामध्ये वरदान कमी व शाप जास्त आहे. ग्लोबल वॉर्मिंग नियंत्रित करण्यासाठी झाडे महत्त्वाची भूमिका बजावतात.
सततच्या जंगलतोडीमुळे वातावरणातील घातक वायूंचे प्रमाण वाढले आहे, ज्यामुळे आपल्याला ग्लोबल वॉर्मिंगची समस्या दिसून येते. या स्तरावरून असे दिसून येते की विज्ञान हा निसर्गाचा ऱ्हास करत आहे. मग कोण म्हणेल विज्ञान मर्दार आहे? युरेनियम तयार केला होता तो म्हणजे अणुऊर्जेसाठी, पण त्याच युरेनियमचा अणुबॉम्बमध्ये वापर केला. मग हा दुरुपयोगच झाला ना. मग कोण म्हणेल विज्ञान वरदान आहे? 6 ऑगस्ट 1945 रोजी अमेरिकेने जपानमधील हिरोशिमा या शहरावर अणुबॉम्ब टाकला व त्यानंतरच 3 दिवसांनी म्हणजेच 9 ऑगस्ट 1945 रोजी अमेरिकेने त्या देशातील नागासाकी या देशावर अणुबॉम्ब टाकला. ह्या अत्यंत घातक घटनेला 76 वर्ष होऊनही आज तिथली मृदा, तिथली जमीन नापीक आहे व तिथली येणारी पिढी अंध, अपंग, मतिमंद असलेली दिसून येते. मग विज्ञान हा इतका निसर्गाचा ऱ्हास करतो तर कोण म्हणेल विज्ञान मर्दार आहे? विज्ञान एक अभिशापच आहे. विज्ञान एक अभिशापच आहे. निसर्ग आपल्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे व विज्ञान आपल्यासाठी अभिशाप आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिवापर हा चांगला नसतो. तसंच होत आहे मित्रांनो, विज्ञानाचा अतिवापर होत आहे. अतिवापरामुळे आपल्याला ग्लोबल वॉर्मिंग, प्रदूषण यांसारख्या समस्या दिसून येतात. या स्तरावरून असे दिसून येते की निसर्ग आपल्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे व विज्ञान एक शापच आहे. धन्यवाद. एकटी बॅटिंग केली यांनी. आता मात्र माननीय मुख्याध्यापकांनी बरं झाले अंतर ठेवलं मध्ये. आधी समोरासमोर बसवणार होतो, परंतु आता शब्दांच्या प्रश्नांची फायरिंग होणार आहे. अंतर ठेवलं बरं झालं, नाहीतर काय एकमेकाला माईक पण फेकून मारला असता. तर आता तुम्ही तुमच्या म्हणण्यावर ठाम आहात नक्की? विज्ञान वरदान आहे, विज्ञान शाप आहे. चला आता प्रतिप्रश्न करा. युद्धात अमेरिकेने जपानवर 2 बॉम्ब सोडले, एक हिरोशिमा आणि नागासाकी. ते आजही जमिनीचे उत्पादन येत नाही. आजही तिथे मतिमंद बहिरेपणाला सामोरे होते. त्यांची चूक होती का? नाही. विज्ञानाने ही चूक केली. विज्ञानाने मनुष्याला जास्त हवे बनवलं. एक मिनिट अक्षरा, तू असं म्हणू शकत नाही की विज्ञान एक शाप आहे म्हणून. अणूचा उपयोग कशासाठी केला होता? पहिल्यांदा जेव्हा अणूचा शोध लागला होता तेव्हा ते शांततेसाठी अणू याचा उपयोग करण्यात आला होता. तू म्हणतीस विज्ञानाने अणुबॉम्ब काढला त्यामुळे ते जग वगैरे नष्ट होतात, असं होऊ शकत? अपघातस्थळी पहिल्यांदा करता काय? अपघातस्थळी तुम्ही करता काय पहिल्यांदा? एखाद्या ठिकाणी जर अपघात झाला तर तुम्ही त्या ठिकाणी पहिल्यांदा करता काय? ऑफकोर्स त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं जाईल. हॉस्पिटल तर आयुर्वेदिक पण असू शकतं. आयुर्वेदिक विज्ञानाचे शोध आहे. विज्ञानामुळे जे पीक असतं त्याच्यामध्ये ना केमिकल असतं. त्याच्यामध्ये तू बोलली की खूप सारे त्याच्यामध्ये हे टाकलं जातं की त्याच्यामध्ये पीक यावं म्हणून. आता हा उदाहरणार्थ कोथिंबीर हा कसं आहे, ते एक किंवा 1.5 महिना लागतो कोथिंबीर यायला, पण केमिकलच्या या विज्ञानाच्या युगात केमिकलमुळे कोथिंबीर 15 दिवसात उगवली जाते. त्यामुळे केमिकल जास्त भाजीपाल्यांमध्ये असतं आणि एक छोटंसं फ्रूट ते लहान असतं आणि त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही इंजेक्शन देता काय देता त्यामुळे ते ना फ्रूट खूप मोठं होतं. त्यामुळे ना आपल्या शरीराला हानी पण पोहोचू शकते. मधुमेह, रक्तदाब हे विज्ञानामुळे होते, पण त्याचे उपाय हा सुद्धा विज्ञानानेच याचा उपयोग सुद्धा काढलेला आहे. तुम्ही काय म्हणता की विज्ञानाने काम भरपूर होतात, पण त्याच्यामुळे लोक बेरोजगार होऊ लागले ना. आणि तुम्ही कसं म्हणता ते शाप आहे? प्रश्न. आणि मोबाईलच्या टॉवरमुळे जे पक्षी प्राणी विलुप्त होत आहेत त्याचं काय? तुला इथून अमेरिकेला जायचं असेल, तू कसे जाशील? पण मुलांना सवय लागली मोबाईलची. बारक्या मुलांना पण चष्मा आहे त्याचं. आपल्याला पाणी नळातून येतं पाणी, पण ते उजनी डॅम मधून आपल्या इथं पोहोचवलं जातं. कसं पोहोचवलं जातं आपल्याला उजनी डॅम मधून इथं पाणी? पण सगळं ऐकतं म्हणून आज माणूस फक्त आळशी बनलाय. त्याचं कोविडच्या काळात तुम्ही शिक्षण कसं घेतलं? जे तुम्ही लस काढली, इंजेक्शन काढले, त्याचे साईड इफेक्ट्स होतात, त्याचं काय? अन्न कशावर शिजवता? अन्न चुलीवर पण शिजून जाऊ शकतं ना. गॅस उपयोगच काय? गॅसचा चुलीवर पण करू शकतो आपण. आपण लाईट नसेल तर अभ्यास कसं करू? विज्ञानाने टीव्हीचा शोध लावला, पण टीव्हीमुळे आज कित्येक मुलं तर घरी बसूनच काही पण बघतात. काही पण
आता तुम्ही लिहित आहात, कशाने लिहित आहात? विज्ञानामुळे वाचनालय पण बंद पडली, त्याचं काय? घर बांधायचे आहे, साहित्य उपलब्ध कसे कराल? ऑनलाईन शिक्षणामुळे आज त्या डोळ्यांना त्यांचा स्क्रीनमुळे त्यामुळे परिणाम होता डोळ्यांवर वाईट. कोरोना काळात सॅनिटायझरचा शोध कोणी लावला? विज्ञानाने तयार केला ड्युएल. या गेममुळे एका मुलाचा मृत्यू झाला, त्याचं काय? गावाला जायचे असेल तर कशाने जाणार? विज्ञानामुळे आरोग्य केंद्रामध्ये जास्त वाईट परिणाम होऊ लागले व गोळ्यांचा साईड इफेक्ट पण होऊ लागला. एखाद्या माणसाला जर हार्ट अटॅक आला, कॅन्सर झाला, त्याला अचानक हॉस्पिटलमध्ये पोहोचवायचं असेल तर तुम्ही कसं पोहोचवाल? सीटी स्कॅन, MRI यासारख्या यंत्रणांमुळे त्यांच्या रेडिएशनमुळे तिथे राहणाऱ्या आसपास जे काम करतात त्यांना स्किन कॅन्सर पण होऊ शकतो. हवामान खराब आहे, तू आजारी पडलेस तर कुठे जाशील? स्टॉप आर्ग्युमेंट. आता जे तुम्ही बोलला त्याच्यावर मगाशी तसं भांडायला लागला होता. स्टार्ट. आता तुम्ही काही करा, जे बोलला पटवून द्या एकमेकाला. काय प्रश्न होता एकमेकीचे ते सुरू करा. चालू कर. तुझ्या प्रश्नाचं उत्तर दे. कुठले का स्क्रीनचा? द्या उत्तर. तू म्हणतीस मोबाईल, टीव्ही याच्या स्क्रीनमुळे मुलांच्या डोळ्याला वगैरे हे होऊ लागलं, त्यांच्या डोळ्यांना त्रास होऊ लागला. पण आपण त्याच्यासाठी त्याचे चांगले फायदे पण बघितले पाहिजेत. आज मोबाईलच्या वापरामुळे मी तुम्हाला माझ्या भाषणातून काय पटवून दिलं की काही मुलांच्या घरची परिस्थिती असते, त्यांनी कसा अभ्यास करायचा, कसे ट्युशन लावायचे, त्यांनी मोबाईलवरच अभ्यास केला ना. कोरोना काळात पण आपण कुठून अभ्यास केला? आपल्याला शिक्षण उपलब्ध झालं असतं, 2.5 वर्ष आपली वाया गेली असती. आपण मोबाईलवरच अभ्यास केला ना. समजा आपल्याला जरी इथून कुठेतरी पैसे पाठवायचे, आपला मुलगा कुठल्या तरी बाहेर गावी शिकत आहे, कसे पैसे पाठवणार तुम्ही? मोबाईलच्या माध्यमातून आपल्याला पैसे पाठवता येतात. तुम्ही कसं म्हणता मग हे मोबाईलचं हे होत आहे म्हणून? आणि मग तुम्ही काय म्हणलात की स्क्रीनवर डोळ्यांना त्रास होत आहे, पण तुम्ही आपल्याला कळलं पाहिजे त्या मोबाईलचा फायदा आपण किती करायचा आणि किती नाही ते. त्याला एक स्क्रीन टाइम आपण लिमिट ठेवायला पाहिजे. समजा दूध आणि पाणी मिक्स केलं तर त्याच्यामधनं आपण दूध प्यायचं का पाणी प्यायचं हे आपल्यावर डिपेंड आहे. म्हणजे मोबाईल घ्यायला पैसे आहेत, पुस्तकं घ्यायला पैसे नाही आहेत का? त्यामुळे ग्रंथालय वगैरे ते ओसाड पडली, त्याचं काय करायचं? कोण म्हणतंय लायब्ररी किंवा ग्रंथालय ओसाड पडले आहे? मोबाईलचा वापर आता काय तुम्ही कोरोना काळात बाहेर गेल्यावर कसे पट्टे मारायचे माहितीये ना? तेव्हा जाणार होतं लायब्ररीमध्ये, तेव्हा जाणार होतं ग्रंथालयात. उपयोगी कोण? मोबाईल. अरे पण कोरोना काळात मोबाईलवर तुम्ही तर ऑनलाईन क्लासेस केले का? स्क्रीन बंद करून मुलं झोपत होते, ते चालत होतं तुम्हाला ऑनलाईन. वाया गेली का मग? इथे आम्ही उभा कसं मग? हो वाया गेली ना. आज तुम्ही जर विचारलं मुलांना तर त्यांना साधे क्वेश्चन्स येत नाही. कशामुळे? ऑनलाईन क्लासेसमुळे. अगं तू म्हणती मोबाईल म्हणलं होतं का? झोप मध्ये तू माझा मुलं झोपली ना. मोबाईल तर म्हणलं नाही की तू झोप म्हणून ऑनलाईन क्लास करू नको. शिक्षकांनी आपल्याला इथंपर्यंत येऊन आपल्यासाठी प्रयत्न केले, ऑनलाईन शिक्षण उपलब्ध करून दिले, त्याच्यासाठी आपण फायदा करून गेला पाहिजे त्याचा. मोबाईल म्हणलं नव्हतं तुम्हाला झोप म्हणून तू ऑनलाईन क्लास बंद करून. तू म्हणते मोबाईलचा फायदा चांगला केला पाहिजे. मोबाईल मधून तुम्ही मॅप शोधू शकता, पण डोंगराळ प्रदेशात गेल्यावर तुम्ही तिथं रेंज नसेल, मॅप कसे शोधणार डोंगराळ प्रदेशात? त्यासाठी पण विज्ञानाने होका यंत्र काढले, त्यामुळे आपल्याला दिशा कळती. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम कुठे पण जावा. विज्ञान मोबाईल म्हणजे काय फक्त विज्ञान आहे का? दुसरे पण किती यंत्र काढलेत. होका यंत्र विज्ञानाचा आविष्कार. बोला. अगं त्याच्यामुळे तर लोकांचे शोध घेण्याचे कष्ट कमी झाले. आधीच्या काळात खूप मोठे खजाने शोधण्यासाठी मॅपचा उपयोग, त्या कागदावरील नकाशाचा उपयोग करायचे, त्याच्यावर त्यांचा अभ्यास सुद्धा व्हायचा. त्याच्यावर आता तर ते सुद्धा होत नाही मोबाईलमुळे, कारण की त्याचे मोबाईलमुळे ते काहीच होत नाही. विज्ञानाच्या जगामध्ये खूप सारे हानी. आणि विज्ञानाने मोबाईल तर काढलाच. मोबाईलमुळे टावर काढले. टावरमुळे आज पक्षी, मधमाशा, फुलपाखरे दिसत नाही. याचं कारण तुमचं विज्ञान. आपण मोबाईल डोक्याखाली घेऊन झोपल्यावर तास झालं तर आपलं डोकं दुखायला लागतं. खरं की नाही? त्याचं कारण विज्ञानच आहे. तू म्हणली चिमण्या मरत चालल्यात मोबाईलच्या टॉवरवर. मोबाईलच्या टॉवरवर चिमण्या नाही मरत चालल्यात. खरं तर त्या पक्ष्यांसाठी आपण आरक्षित जागा सुद्धा केली आहे, जसे की अभयारण्य वगैरे. आणि आपण जेवढे झाडं लावणार तेवढे पक्षी जगणारच आहेत. असं नाही की मोबाईलच्या टॉवरमध्ये जगतात मरतायत.
आपण जिथं पक्ष्यांची ये-जा नसते तिथे जर आपण टावर लावले तर तिथं पक्षी नाहीत मरणार. पक्षी तर कुठं पण फिरू शकतात. तुमच्या सिटीमध्ये विज्ञानाने इतक्या मोठ्या मोठ्या गाड्या तयार केल्यात, त्याच्या हॉर्नमुळे पक्ष्यांना त्रास होतो. त्याचं काय? कित्येक प्राण्यांना त्रास होतो, मनुष्याला त्रास होतो, प्राण्यांना त्रास होणार नाही का? विज्ञान नाही म्हणलं हॉर्न मोठ्या मोठ्याने वाजवा. आता जर आपण सगळेजण मिळून मोठ्याने ओरडलो तर इथं सुद्धा ध्वनी प्रदूषण होणार आहे. पण विज्ञानाने हॉर्न मोठे काढले म्हणूनच माणूस वाजवतो ना. असं थोडी नाही माणसाला विज्ञान वाजव म्हटलं, पण विज्ञानाने ते काढलं म्हणून माणूस वाजवतोय. विज्ञानाने हॉर्न मोठे काढलेले नाहीयेत. विज्ञानाने हॉर्न दिले ते कशासाठी दिले? जर पुढे कुठली गाडी असेल किंवा कुठले जनावर असतील तर ते वाजवण्यासाठी, मग ते बाजूला होते त्यासाठी दिलेत. असं नाही की तुम्ही सगळीकडूनच हॉर्न मोठे मोठ्याने वाजवत सुद्धा. आणि विज्ञानाच्या निघालेल्या गाड्यांमुळे झालेल्या प्रदूषणाचं काय? अगं तू सांग पोल्युशन होतं पण तुझा मुद्दा सर चुकीचा आहे. पोल्युशन गाड्यांमुळे पोल्युशन होतं. आपण वेळेच्या वेळी त्या गाड्यांना सर्व्हिसिंगला टाकतो का आपण त्या गाड्यांना सर्व्हिसिंग करायला? जर आपण वेळेच्या वेळी त्या गाड्या सर्व्हिसिंग केल्या तर त्याच्यातून प्रदूषण होणार नाही ना. प्रदूषणामुळे ओझोन लेयरचा थर वेगळा होत चाललाय. त्याचं काय? तुम्ही बाहेर गेल्यावर सूर्याची किरणे सहज तुमच्या अंगावर पोहोचून तुमच्या स्किन डिसीज होऊ शकतात. आणि प्रदूषण गाड्यांमुळेच होतं ना. आणि विज्ञानाने तयार केलंय हे पेट्रोल डिझेल यासारख्या विज्ञानाची इंधन जळतं गाड्यांमध्ये टाकल्यावर. आणि गाड्यांना परत गाड्यांवर हे करत म्हणले की इतका खर्च माणूस झेलू शकत नाही ना. अरे पण तू म्हणता ना विज्ञानामुळे पोल्युशन होतं, पण त्यासाठी उपाय पण विज्ञानानेच काढलेत. एक असा बॅक्टेरिया त्यांनी आपण जर वातावरणात जर सोडला तर ते पोल्युशन नाही का. आपण आता तू बोल, मला काय म्हणायचंय तुम्हाला, तुमच्या गटाला प्रश्न असं विचारायचा आहे की विज्ञानामुळे आता लाखो नाही का झाडे वगैरे तोडली गेली, मग जंगली जे प्राणी आहेत त्यांच्यासाठी अवस्था बिकट झाली. तर याच्यामधून विज्ञान जर तुम्ही म्हणत असाल वरदान आहे ते कितपत योग्य ठरेल? मला याचं तुम्ही म्हणलात की प्राण्यांना म्हणजे झाडे तोडले गेले तर प्राण्यांनी कुठे जायचं? तर आपण प्राण्यांसाठी अभयारण्य म्हणजे एक असे जंगल ठेवलेले आहेत जिथे प्राणी राहतात. आणि असं नाही की विज्ञानाने सगळे झाडं तोडून टाकले. विज्ञानाने काही झाडांचा वापर केला आहे, म्हणजे काही झाडं तोडले आहेत, परंतु तेवढेच झाडं परत लावले गेले आहेत. आणि तेवढेच झाडं आपण परत लावले सुद्धा पाहिजेत. आपण ते झाडं लावले तर असं होणारच नाही. विज्ञानाच्या अतिवापरामुळे मानवाची हानी होते. आणि शेतकरी जसं पीक आहे, जसं टरबूजाचं पीक आहे, तर ते रात्री इंजेक्शन दिल्यानंतर सकाळी कोरडं होतं. तर ते खाल्ल्यानंतर मानवाच्या शरीराची हानी होते. ते कसं सांगाल? तुम्ही म्हणता ना टरबूज, तुम्हाला एक उदाहरण देते. आता जर आपण गाजर खातो ना, गाजरमध्ये 20% विटामिन असतं, पण जर आपण तेच इंजेक्शन वापरलं तर त्यात 20% 100% मध्ये रूपांतर होतं त्या विटामिनचं. आता तुम्ही बोलणार का? पण ते नॅचरल काही खाता येत नाही ना मनुष्याला. नॅचरलसाठी विज्ञानाचा अतिवापरामुळे नैसर्गिक काय भेटतं आपल्याला नाही. प्रत्येक गोष्टीला विज्ञानाचा अतिवापरच. शेतात असो बाहेर असो, जसं की प्लॅस्टिक कसं जनावर खातात, पोट फुटतं, गाय मरतात, किती ह्याची जनावरांची पण हानीच आहे ना प्लॅस्टिकच्या अतिवापरामुळे. आपण त्यावर सुद्धा उपयोग काढू शकतो. कारण की जर आपण नंबर 2 प्लास्टिकचा असतो हाय प्रोपिलीन, जर आपण तो वापरला तो रिसायकल होतो. आणि जर आपण प्लास्टिक असंच कुठं पण रस्त्यावर न टाकता ते नीट ठेवून एक सोबत रिसायकल केलं तर होऊ शकतं. आणि तुम्ही म्हणाला आता जस्ट आपण शेतीमुळे हे म्हणजे इंजेक्शन देऊन हे करू शकतो. आपण ऑर्गॅनिक फार्मिंग करू. ही विज्ञानाची चूक नाही. विज्ञानाने ऑर्गॅनिक फार्मिंग काढली आहे. पण आपण जर माणूस हवी होत आहे जास्त उत्पादन घेण्यासाठी, जास्त पैसा मिळवण्यासाठी, जर त्याने विज्ञानाचाच उपयोग करून ऑर्गॅनिक शेती यूज केली असती तर असं विज्ञान वरदान आहे ते तुम्ही कसं पटवून द्या? सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत प्रत्येक एखादी कुठली पण कृती आठवून बघा. प्रत्येक कृतीमध्ये आपण विज्ञान हा आपल्याला उपयोगीच ठरतं. फॉर एक्झाम्पल, आपण सकाळी अंघोळीला जातो. आपण आता एवढं थंड वातावरणात आपण थंड पाण्याने तर अंघोळ करत नाही. मग गरम करण्यासाठी हिटरच लागतो, किंवा हिटर नसेल तर आपण गॅसवर गरम करू शकतो. गॅस पण विज्ञानानेच दिलेला आहे. आता कोरोना काळामध्ये झालं तसं की मोबाईल सगळ्या पालकांनी एक गरज आहे म्हणून घेतले, पण 50% मुलांनी काही मोबाईल बघायचे,
काय झालं, मोबाईलची सवय लागून गेली. आता सध्या रेग्युलर जरी शाळा सुरू असली तरी मुलं मोबाईल बघतात, त्याच्यामुळे अभ्यासावर परिणाम होतो. आता हे विज्ञान वरदान कसं म्हणता येईल, शापच आहे. मग मी तुम्हाला सांगते की शाप आहे, तर ते तुम्ही कसं पटवून द्या. लॉकडाऊन मध्ये जेव्हा मुलांनी मोबाईल हातात घेतला तेव्हा हातातून सोडलाच नाही, कारण की तुम्ही त्याला सोडवलंच नाही ना. मोबाईल असा झालाय की जसं की तो खरा मित्रच आहे तसं जणू. आणि इतकी सवय लागली की आता घरी गेल्यावर आई वडिलांना बोलायचं सोडून मोबाईलवर चॅट करत बसतात. ही मुलांची चूक आहे का नाही, विज्ञानाची चूक आहे ना. म्हणून याचा विज्ञान श्रापच आहे. जसं तू बोलली विज्ञान शाप आहे, तसं विज्ञान शाप आहे. तर मग आता मोबाईल पासून त्यांना मुक्तता मिळवणं, बरोबर. बऱ्याचशा गोष्टी आहेत मोबाईल, मॉर्निंग टू नाईट आपण आहे ना सगळा विज्ञानाचा वापर करतो, बरोबर. तुमच्याकडे अशा काही गोष्टी आहेत का त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला सांगू शकता की विज्ञानाचा कमीत कमी वापर केला जाईल, म्हणजे तो तुम्हाला आम्हाला तुम्ही व्यक्त करू शकता की तो तुम्हाला नाही का तुम्ही सांगू शकता की विज्ञान हा शाप आहे. म्हणजे तुम्ही आम्हाला जास्तीत जास्त विज्ञानापासून अलिप्त कसं राहिलं जाईल. आता आपण सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी रात्रीपर्यंत जे काही यूज करतो त्याच्यापासून तुम्ही फक्त आम्हाला त्यापासून मी म्हणते मिनिमम आपल्याला 25% तुम्ही विज्ञानापासून आपण अलिप्त कसं राहिलं पाहिजे किंवा त्याच्या वापरापासून आपण अलिप्त कसं राहिलं पाहिजे हे तुम्ही आम्हाला सांगा. जसं की तुम्ही म्हणला विज्ञान सोडून कसं राहायचं, तर सगळ्या आपण चुलीवर पाणी तापवू शकतो. बायकांनी चुलीवर स्वयंपाक केला पाहिजे. दाताने दळल्यावर तुमचा एक्सरसाइज होईल, फुकटचे पैसे व्यायामासाठी खर्च होणार नाही, वेळ वाचत, श्रम वाचत तुमचा. त्याचप्रमाणे मोबाईल सोडून मुलांना पुस्तकाची सवय लावा. नवीन नवीन पुस्तकं, इंटरेस्टिंग पुस्तकं घेऊन द्या, त्यांना त्यांची सवय लागल. शिक्षकांशी संवाद करायला सांगा, त्यांना नवीन नवीन उपक्रम द्या. विज्ञान सोडून एक दिवस राहावं म्हणावं, किंवा आपल्या शेतात रानात एखादं झाड लावा, त्याला जपवा. मग कळेल की झाडाची महत्व मुलांना सांगा, मग ते विज्ञान सोडून निसर्गाकडे जातील. पण त्या चुलीमुळे महिलांचे डोळे धुरामुळे खराब होत चालले. तर तू असं कसं काय म्हणू शकते की महिलांनी चुलीवर स्वयंपाक करायचा. विज्ञान हे वरदानच आहे. आज हे सगळं जग विज्ञानाच्या जीवावर अगदी सुखामध्ये आरामामध्ये जीवन जगत आहे. आणि आज प्रत्येक देश स्वतःला सिद्ध करण्यासाठी युद्ध साहित्याच्या बाबतीमध्ये परिपूर्ण होण्यासाठी सर्व शस्त्रास्त्र जगामध्ये आपण एक नंबर असावं यासाठी तो प्रयत्न करत आहे. तर आपण म्हणतायत की ही युद्धाची साहित्य किंवा युद्ध हे आपल्यासाठी घातक आहे, परंतु त्या देशाने युद्ध साहित्याविना परिपूर्ण कसं व्हावं, विज्ञानाची तर आपल्याला यासाठी जोड घ्यावीच लागणार आहे. ज्याप्रमाणे तुम्ही म्हणला की युद्ध जर साहित्यच नसती विज्ञानाने तयार केले तर पूर्वी जशी युद्ध चालत होती तशी चालली असती, बिना जनतेचं नुकसान करता. निष्पाप लोकांचं पूर्वी नुकसान होत नव्हतं, कारण की फक्त युद्ध सैनिक आणि सैनिकांमध्ये लढलं जातं. पण आता जे युद्ध होतं त्याच्यामध्ये निष्पाप लोकांचे पण जीव जातात, त्यांची पिढी मंद होते, मानसिक दबाव पडतो त्यांना. आपण जर तलवार, घोडे, गोळा घेऊन लढलो तर ठीक आहे ना, पण विज्ञानाच्या शस्त्रांचा काय उपयोग करायचा. आज मुंबईमध्ये हायजॅक करतात लोक, का त्या विज्ञानाने सहाय्य केलं ना त्यांना बंदुकीने काढून. अगं पण तुमच्यावर बॉम्ब टाकल्यानंतर तुम्ही राहणार का? दुसऱ्या देशाने तुमच्यावर अटॅक केल्यानंतर तुम्ही राहणार का? तुम्ही नष्ट होणार ना. तुम्हाला काय एखादे युद्ध बिना शस्त्राचं पण लढलं जाऊ शकतं, फक्त बोलून आपण त्यांना सॅटिस्फॅक्शन करू शकतो. अणुबॉम्ब जर टाकला तर काय याला उत्तर काय देणार तुम्ही? दुसऱ्या देशाने तुमच्या देशावर हल्ला केला समजा, काय करणार त्या कंडिशनमध्ये? त्या कंडिशन मध्ये तर लढावंच लागेल ना माणसाला. आपण कसंही लढू शकतो ना, त्यांना जाऊन मारू शकतो.
विज्ञानाची प्रगती खूप आहे हे मान्यच आहे, पण विज्ञानामुळं आज पृथ्वीसाठी आणि पर्यावरणासाठी इतक्या समस्या व्हायला लागलेल्या आहेत की आज संपूर्ण सजीव सृष्टी नष्ट होईल का काय अशी एक भीती आहे. मग जर सजीव सृष्टीच नष्ट होणार असेल तर विज्ञानाच्या उपयोगाचा मग फायदा काय होणार? हे बघा सर, पहिले मी तुम्हाला एक सांगते की विज्ञान हे मुळात आपली गरज भागवण्यासाठी होतं, हाव भागवण्यासाठी तर नव्हतंच. आपण या पृथ्वीवरचे भाडेकरू आहोत आणि आपण त्या पृथ्वीवरचे भाडेकरूच राहिले पाहिजे. विज्ञान म्हणत नाही ना की माझा वापर अतिरेक करा आणि या पृथ्वीला नष्ट करून टाका म्हणून मी तुम्हाला सांगते की विज्ञान आपल्याला कशासाठी दिलं होतं? गरज भागवण्यासाठी दिलं होतं, हाव भागवण्यासाठी दिलंच नव्हतं ना. आणि सर तुम्ही म्हणाला आताच की विज्ञानामुळे सजीव सृष्टी हे होते, पण आपण जर सगळ्याच गोष्टीचा नकारात्मक विचार करत राहिलो तर आपला देश, आपलं पृथ्वी कसं पुढे जाणार, त्याची प्रगती कशी होणार? आता त्याच विज्ञानाने अवकाशयान काढलंय ना. आपल्याला चंद्रावरची माती, चंद्रावरचं पाणी आहे का नाही आपल्याला कळतं. कशामुळे? विज्ञानामुळे. आपण जर सगळ्याच गोष्टीचा नकारात्मक विचार करत राहिलो तर आपण अजून आदिवासीच राहिलो असतो, पुढे गेलोच नसतो. चंद्रावरचं पाणी आहे का नाही कळतंय आज, पण आज प्रदूषणानं पृथ्वीवरचं पाणी खराब व्हायला लागले, त्याचं काय? त्यासाठी तुम्हाला मी एक सांगते, अल्केलिओरेक्स नावाची बॅक्टेरिया आहे. आता समजा आपण जर पाणी प्रदूषित करतोय त्यासाठी आपण ती बॅक्टेरिया शोधलेली आहे. ती बॅक्टेरिया जर आपण पाण्यात सोडली ना, त्यामुळे आपल्या पाण्याचं प्रदूषण कमी होतं व आटोक्यात येतं ते पाण्याचं प्रदूषण. किती ठिकाणी सोडणार? सगळीकडे सोडायचं. आपण प्रदूषण करतोय म्हणल्यावर आपल्याला सोडायचं लागणारच ना. मग तुम्ही मान्य करता की विज्ञानाच्या गाड्या प्रदूषण करताय? कशासाठी दिल्यात? प्रदूषण होऊ नये म्हणूनच विज्ञान बनवलं गेलंय की चांगल्या गोष्टींसाठी, पण विज्ञानाचा जो चुकीचा वापर होतोय त्यासाठी तुम्ही काय उपाययोजना करू शकता? सर, चुकीचा वापर जो होतोय ना तो माणसामुळे होतोय. विज्ञानाने आपल्याला साधनं दिलेत म्हणून आपण त्याचा कसा वापर करायचा ते आपण ठरवलं पाहिजे ना. आपण त्याचा चांगला वापर केला ना तर विज्ञान एक मोठं वरदान आहे आणि वरदानच राहणार आहे. आणि कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला तर तो विनाशासाठीच जातो. म्हणतात ना, अति तिथे माती. विज्ञान वरदान आहे, त्यांनी महत्व पटवून दिलं. विज्ञान शाप आहे. विज्ञानाशिवाय तुम्ही कसं जगू शकता? आधीच्या काळात पण लोक विज्ञानाशिवाय जगायचे. आधीच्या काळातल्या बायका सर्व काही घरातली कामं करायच्या, त्याच्यामुळे त्यांचा व्यायाम व्हायचा. आता इलेक्ट्रॉनिक्स आल्यात घरामध्ये, आपल्याकडे वॉशिंग मशीन आहे. ते कशामुळे आले? विज्ञानामुळे. आणि घरातली बायकांचा काम आहे ना कमी होतं, त्यामुळे ना त्यांच्यासाठी स्पेशल क्लासेस लावावे लागतात. ते पण कशाचे? एक्सरसाइजचे. प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी इलेक्ट्रॉनिक गाडी शोधावं. प्रत्येकाला ते जमतं का घेणं? आणि अचानक ती कुठं बंद झाली, त्याला चार्जिंग कुठं करायची? आता कुठं सरकारने जागोजागी चार्जिंग पॉइंट दिले आहेत, पण त्या इलेक्ट्रिक गाड्यांचा स्फोट होतो. बरं झालं मध्ये अंतर ठेवलंय. यानंतर पंच प्रश्न विचारते. ऑर्गॅनिक शेती असावी आपण असं म्हणतो, परंतु ऑर्गॅनिक शेती करत असताना अतिरिक्त प्रमाणात त्याच्यावरती ऑर्गॅनिक शेती. आता मीच माझ्या समोरच्या प्लॉट मध्ये थोडा भाजीपाला लावलेला आहे, पूर्णपणे माझं ऑर्गॅनिक आहे, मला घरी खायचं तुम्ही तसं करते, त्याच्यावरती कीड पडते. मग ही कीड पडू नये म्हणून आपल्याला काय करावं लागणार आहे? पेस्टिसाइड्स वापरावं लागणार आहे. मग ते वापरायचे का नाही? पण त्याच्यावर फवारणी केल्यावर जे आपण खातो ते खाल्यावर आपल्याला कॅन्सर सारखे आजार उद्भवतात. आणि त्यातला जो पौष्टिकपणा आहे तो नष्ट होतो वेगवेगळ्या फवारण्या केल्यावर. मग फवारणी करायची नाही असं मी ठरवलंय, परंतु आता माझ्या झाडावरती सगळ्यावर कीड पडलेली आहे, त्याच्यावरती काय केलं पाहिजे तुमच्यासाठी? मॅम, तुम्ही म्हणता ना कीटकनाशक, आपण कीटकनाशक वापरूनच कीटक मारू शकतो असं नाहीये. त्यासाठी विज्ञानाने पण एक शोध लावलेला आहे, डक आर्मी नावाची. आपण जर त्या डक सोडले ना ते सगळे आपले कीटक खातात व त्याच्या विषातून
अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही आर्ग्युमेंट करता. विज्ञान जसं वरदान आहे तसं विज्ञान हे शाप आहे. आता विज्ञान वरदान म्हटलं तर मुळात माणूस आज जन्मापासून आतापर्यंत त्याचा प्रगतीचा आलेख हा उंचावतच आहे. सर्वच क्षेत्रामध्ये विज्ञानाने झपाट्याने प्रगती केलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे विज्ञान वरदान म्हटलं तर विज्ञानाचा आविष्कार म्हणजे शोधच आणि संशोधन. जिथं शोध आणि संशोधन आहे तिथं विज्ञान आहे. पण शोध लावत असताना आपण हा विचार करायला पाहिजे की आपला शोध हा मानवाच्या कल्याणाकरता करत असताना तोच शोध हा मानवाच्या अस्तित्वाला धोका निर्माण करणारा असता कामा नये. आज आपण प्रत्येक क्षेत्रात पाहिलं तर विज्ञानाची प्रगती आहे ती आपल्यासाठीच आपण केली. पण आपलीच प्रगती ही आपल्याच धोकादायक ठरते असं तुम्हाला वाटत नाही? काय वाटतं तुम्हाला? सर मला नाही वाटत असं की विज्ञान आपल्या प्रत्येक गोष्टीसाठी एक शाप ठरत आहे. विज्ञान हे वरदान होतं आणि वरदानच राहणार आहे. आपलं आपण सकाळपासून उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आज आपण सर्व कामे विज्ञानाच्या विविध यंत्रांद्वारे आपण करत असतो. आणि विज्ञानाचे आपल्याला कळलं पाहिजे की आपण विज्ञानाचा वापर कसा करायचा, दुष्कर्मांसाठी करायचा का चांगल्या कर्मांसाठी करायचा हे आपल्याला कळलं पाहिजे ना सर. आता साधी गोष्ट आहे की मानवाचं आरोग्य खूप महत्वाचं आहे. हो की नाही? विज्ञानाने खूप शोध लावले. आपण पाहिलं तुम्हाला अशी म्हणाले की बाबा आपण T20चा आनंद घरात बसवून घेतला. मग टीव्ही बघत असताना आपण किती लेस खातो किती कुरकुरे खातो आपल्या लक्षात येत नाही. त्याने आपल्याला काय होतं की व्यायाम आपला बंद झाला. त्याच्यामुळे आज आपण पाहिलं तर आउट ऑफ 100 they are suffering from diabetes. डायबिटीजचे भारतामध्ये जास्तीत जास्त शिकार आहे. मग विज्ञानाने हे आपल्याला इतकं माणसाचं जीवन सुकर आणि स्वस्थ केलं की त्यामुळे असे जे आजार आहेत ते आजार निर्माण झाले. आणि या आजारावरती आपण काय करतोय तर मेटामॉर्फिन सारख्या गोळ्या खातो म्हणजे ॲलोपॅथी घेतो. आयुर्वेदाचा आपण विचार करत नाही. ॲलोपॅथी छान तुमची शुगर मेंटेन करते पण त्या किडन्या खराब करतात. म्हणजे मग विज्ञान जे शोध लावतं विज्ञान जे प्रगती करतं ते आपल्याला हानिकारक आहे असं वाटत नाही तुम्हाला? नाही सर नाही वाटत. कारण की कोण म्हणालं की काय आपण टीव्ही नसताना काही खात नाही, टीव्ही नसताना काही कुरकुरे लेस खात नाही आपण. पण तसं पण नसलं तरी जर माणसाला डायबिटीज आहे आणि जर त्याने गोळ्या खाल्ल्याच नाही तर त्याचं शुगर खालीवर म्हणजे होऊ शकतं तर माणूस वाचलाच नाही. माणूस जर जिवंतच राहिला नाही तर त्याचे साइड इफेक्ट्स बघून काय करायचं? नाही तुम्हाला ऑप्शन आहे ना. आयुर्वेदिक मध्ये आज अशा इतक्या दुर्मिळ वनस्पती आहेत छान. त्या वनस्पती खाल्ल्यानंतर तुमचं आरोग्यही चांगलं राहू शकतं आणि त्याची डायबिटीज शुगर मेंटेन होऊ शकते. असं काही नाहीये तुम्ही ॲलोपॅथी तुमचा शोध म्हणजे अगदी तुमच्या शोधामुळेच माणसाचं अस्तित्व टिकून आहे असा भाग नाहीये. हा तुमचा भ्रम आहे असं मला वाटतं. त्यामुळं प्रगती करत असताना आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की माणसाचं अस्तित्व हे धोक्यात येता कामा नये. सर आयुर्वेद पण विज्ञानाचाच भाग आहे ना. विज्ञानानेच आयुर्वेद पण काढले आहे. त्यांनीच जडीबुटी पण दिली आहेत आपल्याला. आणि प्रत्येक रोग जडीबुटीच नाही ना बरं होऊ शकत. त्याच्यासाठी आपल्याला गोळ्यांची सुद्धा मदत घ्यावीच लागते ना. मला दुसरा एक भाग असा आहे की विज्ञान एक शाप असं तुम्ही म्हणता. विज्ञान वरदान जेव्हा म्हणतो तेव्हा आपण प्रगती करत असतो. विकासासाठी झपाटणं किंवा विकासासाठी सातत्याने माणसाने प्रयत्न करणं हे माणसाचं कामच आहे. आपण जर अवकाशात आज आपण जर शोध घेतले नाहीत किंवा संशोधन केलं नाही तर जगाच्या इतिहासावरती किंवा जगाच्या व्यासपीठावरती आपण पाठीमागे राहू किंवा विकास प्रक्रियेतून बाहेर फेकले जाऊ. हा एक भाग आहे. हे करत असताना आता विज्ञान हे तुम्ही शाप मानताय पण विज्ञान आपण जर प्रगतीच केली नाही तर आपण इतर देशाच्या मानाने खूप मागे राहू असं वाटत नाही तुम्हाला? हो नाही पण सर जर विज्ञानामुळे जर माणूस धोक्यात येत असेल माणूसच जिवंत राहणार नाही तर विज्ञानाचा काय उपयोग? त्या प्रगतीचा काय उपयोग जर माणूसच जिवंत? सर आपला विकास होऊ शकतो कारण की आपला भारत इतका महान आहे त्याच्यामध्ये इतका आयुर्वेदिक आहे की कुठल्याच देशामध्ये इतकं नाही. बाहेरचे लोक येऊन
ज्ञान घेऊन जातात. मग आपल्याला काय वाईट आहे की आपण ते वापरू का नाही शकत? हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की प्रगती हा मानवाचा अविभाज्य अंग आहे. प्रगती आपण करत राहिलो तरच आपण पुढे जात राहू. आता उदाहरणार्थ आपण पाहिलं तर आपण जुन्याच परंपरेने आणि जुन्याच पद्धतीने शेती करत राहिलो, जर जे इन्क्रीजिंग पॉप्युलेशन आहे त्यांच्या ज्या एक बेसिक नीड्स आहेत त्या नीड्स पुरवण्यासाठी आपल्याला प्रगती करावी लागेल ना. आपण सातत्याने नकारात्मक विचार केला, विज्ञान एक शापच आहे, विज्ञान एक शापच आहे, तर आपण पुढे जाऊ शकणार नाही आणि आपल्या बेसिक रिक्वायरमेंट्स आहेत त्या सुद्धा पूर्ण होणार नाही. त्यामुळे आपण विज्ञान शाप आहे असं कसं म्हणू शकता? तुम्ही प्रगती करा ना, पण निसर्गाला धरून करा. जर तुम्ही निसर्गाला काही हानी केली तर निसर्ग तुम्हाला नक्कीच उत्तर देणार. भूकंप, ज्वालामुखी यासारख्या निसर्गाच्या ह्याच्यातून आपले अनेक माणसं मारली जातात. मग ते विज्ञानावरच आहे. आणि शेतीचं म्हणलं तर इतके रासायनिक खताचा शेतकरी आज वापर करतो की त्या शेतीची पोत घसरली. एक वेळ शेतीमध्ये उत्पादनच येणार नाही तर काय खाणार नाही का तुम्ही? आणि जर खायचंच आहे तर ऑर्गॅनिक खावा ना, त्याच्यामध्ये लिक्विड असलेलं केमिकल असलेलं कशाला खाता? त्याच्यामुळं कॅन्सर कितीतरी साईड इफेक्ट्स होतात त्याच्यामुळे. आणि पौष्टिकता भेटत नाही आपल्याला त्याच्यामुळे. पॉलिश केलेल्या अन्नामधून तर भेटतच नाही. आणि पॅकिंग फूडचा तर विषयच नाही ह्याच्यामध्ये, कारण की ते पौष्टिकच नसतं ना. शिक्षक पालक हे तेच सांगतात ना आपल्याला प्लास्टिक मध्ये असलेलं पॅकिंग फूड खायचं नाही. मी या वादविवाद स्पर्धेच्या निमित्ताने 9वी अ आणि 9वी ड या दोन्ही टीमचं अतिशय मनापासून हार्दिक अभिनंदन करतो. उत्तम तयारी तुम्ही केली. दोन्ही वर्गाचे वर्ग शिक्षक, खरंच त्यांचं कौतुक आहे. आपला हा पहिला प्रयत्न होता आणि वादविवाद या पद्धतीने आपल्या शाळेमध्ये होऊ शकतं. मला खरंच तुमचा अभिमान वाटतो की तुम्ही फार छान पद्धतीने हे प्रेझेंट केलं. दोन्ही टीमचं खूप खूप कौतुक. तुम्हाला तयारी करून घेण्यामध्ये तुमचे सगळे शिक्षक असतील, शिक्षिका असतील, असं मी एक जणांचं कोणाचं नाव घेत नाही की तुम्हाला ते सगळ्यांना माहीत असतील. तुमचे शिक्षक आहेत, तुमचे सगळे मार्गदर्शक शिक्षक शिक्षिका, यांचंही खरोखरच त्यांनाही धन्यवाद देतो. त्यांनी खूप छान तयारी केली आणि तुम्ही इतक्या आक्रमकपणे त्याचबरोबर मुद्देसूद बाजू मांडाल का अशी आम्हाला सगळ्यांना शंका होती, पण तुम्ही त्या सगळ्या शंकेला फाटा दिला आणि अतिशय उत्तम परफॉर्मन्स वादविवाद स्पर्धेमध्ये दिला. त्याबद्दल खरंच पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन. आपण प्रगती करत असताना दोन गोष्टी आहेत. प्रगती मानवच करत असतो आणि प्रगतीतून प्रवृत्ती मानवच निर्माण करतो. आता उदाहरणार्थ आपण तुम्ही जे म्हटला अणूचा शोध मानवानेच लावला, प्रगतीसाठी लावला. आता एक अणूचा स्फोट जर एका शिप मध्ये केला तर ते शिप शेकडो मैल हजारो मैल त्या अणूच्या ऊर्जेवरती चालू शकते. इंधन बचत वगैरे होऊ शकते, ही गोष्ट आहे. आणि तोच अणू जर आपण हिरोशिमा नागासाकीचं तुम्ही उदाहरण दिलं तर विध्वंस केलं म्हणजे ती प्रवृत्ती आपलीच आहे. म्हणजे प्रगतीतून प्रवृत्ती. मग आपण प्रवृत्तीला जर आळा घातला आणि जर प्रगतीची जर कास धरली तर निश्चितपणे सर्वच मानवाचं कल्याण होईल असं मला वाटतं. पण आपण विज्ञानाचाही अतिरेक टाळला पाहिजे. विज्ञानाचा वापर हा जेवढी गरज आहे तेवढाच केला पाहिजे. कारण आपले एक फार सुंदर वाक्य तुमच्या विज्ञानामध्येच आहे, नेसेसिटी इज मदर ऑफ इन्व्हेन्शन. गरज ही शोधाची जननी आहे. गरज असल्यावरच आपल्याला शोध लावावा लागतो, पण लावलेला शोध जो आहे तो गरजेपुरताच वापरला पाहिजे, हेही तितकंच महत्वाचं आहे. खूप सुंदर तुम्ही वादविवाद केला, आर्ग्युमेंट केलं, छान. अशीच वादविवाद स्पर्धा आपण सातत्याने घेत राहू. या निमित्ताने एक झालं, तुम्हाला माहिती गोळा करावी लागली, तुम्ही वाचन केलं, तुम्हाला व्यक्त होता आलं आणि तुमच्या या व्यक्त होण्यासाठी हे खरं तर एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न होता. त्यात आम्ही यशस्वी झालो. पुन्हा एकदा सर्व शिक्षकांचं
तुमचं संयोजक जे असतील, आयोजक असतील, त्या सगळ्यांचं तुमचं मी हार्दिक अभिनंदन करतो, सगळ्यांना धन्यवाद देतो. विशेष म्हणजे या उपक्रमाच्या अंतर्गत पालकांनाही आपल्याला याच्यामध्ये सहभागी करून घेता आलं आणि पालकांनी प्रश्न विचारले, त्या प्रश्नांनाही उत्तरं तुम्ही छान दिली. जजेसने विचारलेल्या प्रश्नांनाही तुम्ही उत्तरं छान दिली. तयारी उत्तम होती. आपण ही स्पर्धा जी आहे या स्पर्धेचं मार्किंग साधारणतः 5 कॉलममध्ये करतोय, 5 मुद्द्यामध्ये 10 मार्काचे 5 राऊंड घेतले. आर्ग्युमेंट असेल, प्रेझेंटेशन असेल, स्पीच असेल. स्पीचेस जर पाहिलं तर दोन्ही बाजूनी बोथ स्पीचेस व्हेरी इफेक्टिव्ह, दे व्हेरी इक्वल इन पॉइंटिंग. दुसरा जो राऊंड आहे आर्ग्युमेंट, आर्ग्युमेंटला सुद्धा तुम्ही छान एकमेकीने आर्ग्युमेंट केलेला आहे. त्यालाही तोही राऊंड मला वाटतं टायप झालेला दिसून येतो. दुसरी गोष्ट प्रेझेंटेशन आहे. प्रेझेंटेशनमध्ये थोड्याफार चुका दोन्ही गटातून झाल्या, इकडूनही झाल्या इकडूनही झाल्या, तर त्याच्यामध्ये दोन्ही ग्रुपला तिथंही टायपच झालेला आहे. जस्ट सिंगल पॉइंट तुम्हाला आउट ऑफ नाहीये. अजून एक राऊंड आहे, मला वाटतं तो एव्हिडन्स, ऑर्गनायझेशन आणि एव्हिडन्स. ऑर्गनायझेशन आणि एव्हिडन्स बोथ साइड्स आर स्ट्रॉंग. दोन्ही बाजूने तुम्ही एक्झाम्पल दिले, त्यांनी एक्झाम्पल दिले, तुम्ही इलस्ट्रेशन केलं, तुम्ही एक्सप्लेनेशन केलं. खूप सुंदर पद्धतीने या 5ही राऊंड आपल्याला झालेले दिसून येतात. एवढी टफ कॉम्पिटिशन झाली आणि एवढी टफ कॉम्पिटिशन बघायला आम्हाला मिळाली. खरोखरी आमचं भाग्य आहे आणि आम्हाला आनंद घेता आला. त्यामुळं आउट ऑफ 50 दोन्हीही ग्रुपला 48 स्कोर असल्यामुळं ही पहिली वादविवाद स्पर्धा जी आहे ती टायप झालेली आपल्याला दिसते. त्यामुळे सगळ्यांचं, दोन्ही टीमचं, दोन्ही वर्गातील विद्यार्थ्यांचं, पालकांचं सुद्धा मी पुन्हा एकदा स्वागत करतो, अभिनंदन करतो. आणि अशी स्पर्धा होत राहिली पाहिजे आणि ती निकोप असली पाहिजे आणि त्याच्यामध्ये कुठलाही द्वेष आणि मत्सर याचा थोडा सुद्धा अंश असता कामा नये. इतकी सुंदर स्पर्धा आपण करू शकतो हे तुम्ही करून दाखवलं. आता असाच आपला पुन्हा एकदा सेकंड राऊंड होईल आणि त्या सेकंड राऊंड मध्ये मात्र आपण बघू की कोण जिंकता येतो. पहिला राऊंड खरंच उत्तम आणि या ठिकाणी अशा पद्धतीने मी या स्पर्धेचा निकाल जाहीर केला असं सांगतो. धन्यवाद. सर्व पालकांना मी अगोदर सांगू इच्छिते की आमच्या प्रशालेचे माननीय मुख्याध्यापक श्री डंके सर यांनी हा जो उपक्रम चालवला, खरं तर आभारासाठी उभी आहे, 2 मिनिटात आठवते, पण हा जो उपक्रम सुरू केला ना, यातून मुलांना व्यक्त होण्याची संधी त्यांनी दिली. मुलांच्या ज्या सुप्त गुण आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी म्हणून साहजिकच हा प्रशालेमध्ये पहिल्यांदा उपक्रम घेण्यात आला आणि तो अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे. सरांना मी पुन्हा एकदा धन्यवाद मानते की सरांनी त्यांनी आत्ताच्या युगामध्ये म्हणजे मोबाईल जो हातात मध्ये घेतला जातो त्याच्यामध्ये मुलांना बोलतं गेलं, वाचनाकडे वळवलं आणि या सगळ्यातून खरोखरी सरांनी आम्हाला छान मार्गदर्शन केलं. त्याबद्दल सरांचे खूप खूप आभार मानते मी. इथं प्रशालेचे माननीय मुख्याध्यापक श्री डंके सर हे या कार्यक्रमास उपस्थित राहिले, आम्हाला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते. त्याचप्रमाणे प्रशालेचे माजी पर्यवेक्षक श्री गुजरे सर इथं या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले, त्यांचेही मी इथं आभार व्यक्त करते.
त्याचप्रमाणे शिक्षक प्रतिनिधी सौ कराडे मॅडम, त्याचप्रमाणे माझ्या मैत्रिणी सौ पाठक मॅडम, सौ कन्हैया मॅडम आणि आम्हाला सगळ्या बाबतीमध्ये सहाय्य करणारे युवरे सर, त्याचप्रमाणे नवोदयाच्या क्लास टीचर सौ माने मॅडम, सर्व पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि यामध्ये सहभागी झालेल्या सर्व मुली, नववी आणि नवोदयाच्या सर्व मुली, त्याचप्रमाणे आम्हाला या स्पर्धेमध्ये ज्या प्रशालेतील शिक्षकांनी मदत केली त्यांचे मी आभार व्यक्त करते आणि हा कार्यक्रम संपला असे इथे जाहीर करते. मगाशी राहिले होते. परत एकदा सर्वांचे आभार, धन्यवाद. त्याचबरोबर स्वतःच त्या आभार व्यक्त करत होत्या, त्यामुळं गुजरे मॅडम यांचंही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि जे आता परत परत आपण पाहणार आहे असं छायाचित्रण करणारे आमचे मित्र शफीभाई यांचंही मी आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.